म्हणजे ते आपण त्याच्याकडे उच्च दर्जाचं सभागृह आहे, राज्याचं एक न्यायालय असल्यासारखं आपण त्याच्याकडे बघायचं, पण त्याची पूर्ण गरिमा घालवून टाकली, कुस्तीचा आखाडा करून टाकलं त्यांनी। आणि हे लोक भाषणात सांगतात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख साहेब, वसंतदादा पाटील यांचा वारसा आहे। ते फक्त बोलण्यापुरता, आणि त्यांचे फोटो, हे फोटोकडे सुद्धा बघत नसतील त्यांच्या रोज तिथं। काय पद्धत लावली तुम्ही? तुमच्या सत्ताधारी आमदार एकमेकात मारामारी करतायत तिथं। कृषी मंत्री रमी खेळताना बसतोय, काही जण झोपा काढतायत, कॅन्टीन मध्ये मारहाण, टावेलवर, बनियनवर तंबाखू खाणारे लोक काय दिसत आहेत। हे चुकीच्या पद्धतीने चाललंय राज्य। याच्यावरती शेतकऱ्यांच्या पोरांचा अंकुश इथून पुढच्या काळामध्ये मजबूतीने राहणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेचं मूळ पार्श्वभूमी काय आहे? तुम्हाला काय दाखवलं? आतापर्यंत काय बोललो मी? अजितदादांचा वादा खोटा असं दाखवून द्यायची ना तुमची बांधिलकी। नाही, मी तेच बोललो सुरुवातीला। अजित पवार हे राज्यासमोर उघडे पडलेत। शेतकरी चळवळी, छोट्या छोट्या सामाजिक चळवळी, या सगळ्या चळवळी सरकारला मोडीत काढायचे आहेत, एक लक्षात घ्या। काही ठेवायचं नाही। विरोधात बोलला की त्याला ठोकला, तो नवीनच एक सुरक्षा काय, जनसुरक्षा